विधानसभेत महाराष्ट्राचे राजकारण कसे रंगणार ते आपण सविस्तर पाहूया। भाजपाने एकनाथ शिंदेच्या मदतीने 2 ते 2.5 वर्षापूर्वी शिवसेना फोडली। या भाजपाने अजितदादांच्या मदतीने राष्ट्रवादीमध्ये सुद्धा फूट पाडली। आता भाजपाचा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी फुटल्यानंतर आता शरद पवार हे ॲक्शन मोडवर आले आहे। शरद पवार यांनी घेतला मोठा संकल्प, भाजपाला पाडणार मोठी फूट असे ते म्हणाले। जरी ते 83 वर्षाचे असले तरी ते महाराष्ट्राचे राजकारण एक वेळा अवश्य तापवणार। काय आहे सविस्तर बातमी आपण हे जाणून घेऊया। जर आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच ते करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे काही बातमी असो ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचणार। अजित पवार यांनी फूट पाडल्यानंतर त्यांनी भाजप, शिवसेना, शिंदे गट सोबत येऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यांच्याकडे अर्थ खाता यांची जबाबदारी देण्यात आली। त्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवण्यात आली। यानंतर शरद पवार ॲक्शन मोडवर येऊन पक्ष बांधणीवर भर देत असल्याचे दिसून येत आहे। शरद पवारांनी काही प्लॅन आखले असून भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांनी भाजपासोबत हात मिळवावा यासाठी अजित पवार गटाकडून दबाव पाडण्याची चर्चा रंगली आहे। शरद पवारांनी भाजपासोबत जाण्याचा सक्त नकार दिला आहे। यानंतर आता शरद पवारांनी पूर्ण ताकदीने उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी त्यांनी दौरे सुद्धा सुरू केले आहे। शरद पवार हे पक्ष बांधणीवर भर देताना दिसून येत आहे। राज्यातील काही महत्त्वाचे जिल्हे, तालुके या ठिकाणी त्यांच्या सभा होण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्रातल्या जनतेसोबत त्यांना संवाद साधायचा आहे। ज्या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे त्या भागात जास्तीत जास्त लक्ष देण्यात येणार आहे। नेते गेले तर काय झाले, जनता आणि कार्यकर्ता आपल्यासोबत आहे असे शरद पवारांनी सांगितले आहे। ज्या आमदारांनी राष्ट्रवादी सोडून अजितदादाचा हात थांबला आहे त्या ठिकाणी दुसरे नेतृत्व उभे करू असे त्यांनी सांगितले। पक्षातील माजी आमदार पुन्हा सक्रिय करू, त्यांना बळ देऊ असे ते म्हणाले। सूत्रानुसार काही माजी आमदारांना निवडणूक उभी करणे जाऊ शकते। भाजपाने त्यांच्या माजी आमदाराला अडचणीत टाकले, त्यांना आपल्यासोबत घेण्याची चर्चाही रंगली चालत आहे। भाजपाने माजी आमदाराकडे दुर्लक्ष केले आहे। या आमदारांना राजकारणात पुन्हा उतरायचे आहे, पण भाजपाकडे दुसऱ्या पक्षाचे आमदार ओढ वाढल्याने त्या कमबॅक करता येत नाही आहे। या नाराज आमदारांना शरद पवार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे असे सांगण्यात येत आहे। भाजपाच्या माजी आमदारांना जर फोडण्यात यश आले तर भाजपाची डोकेदुखीही वाढणार आहे। यामध्ये शरद पवार यांनी यश मिळते का हे आपल्याला काही दिवसात समजेल। तुमच्या मते जशी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तशी भाजपामध्ये फूट पडेल का, यावर तुमचे मत काय म्हणते तुम्ही कमेंटमध्ये अवश्य सांगा। न्यूज महाराष्ट्राची या YouTube चॅनलवर आपण आलात, आपले मनापासून धन्यवाद। असे रोज नवनवीन व्हिडिओ, बातम्या आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपल्या परिवारास शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।